नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर जावेद खान पुन्हा एकदा आपलं सगळ्यांचं इंग्लिश फ्लुएंट या चॅनलमध्ये स्वागत करतो. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनचं बटन दाबायला विसरू नका. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण घेऊन आलेलो आहोत 9व्या वर्गातील इंग्लिश कोर्सबुकमधील अ प्ले हा धडा. ॲक्च्युली हा धडा नसून हा एक नाटक आहे. आपल्या इंग्लिश कोर्सबुकमध्ये विविध प्रकारचे साहित्य प्रकार इन्क्लूड केलेला आहे सिलेबसमध्ये. त्यामधलाच अ प्ले म्हणजे एक नाटक कसं असू शकतं, त्या नाटकाची माहिती किंवा ते एक स्टोरी आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे. या नाटकाचा आनंद आपण घेणार आहोत. अंधेरनगरी चौपट राजा नावाचं एक नाटक आहे, ते या ठिकाणी आपल्याला अभ्यासाला दिलेलं आहे. आणि अतिशय मजेशीर ही कथा, ही अतिशय मजेशीर असं हे नाटक आज आपण शिकायला जाणार आहोत. तुम्हाला नक्की आवडेल. चला तर मग सुरू करूया आजच्या आपल्या पाठाला, आपल्या नाटकाला. पाठाचं नाव आहे अ प्ले म्हणजे नाटक. हे नाटक 2 पार्टमध्ये आहे बघा. पहिलं आहे पार्ट 1 आणि नंतर आहे पार्ट 2. तर आता आपण पार्ट 1 कडे वळूया. प्रत्येक लाईन बाय लाईन आपण त्याचं एक्सप्लेनेशन बघूयात. नक्की तुम्हाला मजा येणार आहे. आता आपण नाटक म्हटलं की त्याचं स्टेज येणार आहे, रंगमंच ज्याला आपण म्हणतो. स्टेज नंतर मग समोर पब्लिक बसलेली असेल. एंटर करणारे जे काही कलाकार असतात त्यांची एंट्री, त्यांची एक्झिट, हे सगळं जे काही असतं हे नाटकामध्ये याचं स्पष्टीकरण दिलेलं असतं. त्या पद्धतीने आपल्याला हे वाचायचं आहे. ते एक्सप्लेनेशन तुम्हाला ते समजून येईल. म्हणून असं समजायचं की आता तुम्ही एक नाटक बघत आहात. समोर एक सुरू आहे ते नाटक. आपण याआधी बघितलेलेच असतील आणि त्यानुसार ती स्टोरी तुम्हाला उलगडून सांगता येईल. तर सीन 1 आहे बघा. आता नाटकामध्ये पहिलाच सीन दिलेला आहे. वेगवेगळे सीन असतात बघा. पिक्चरमध्ये कसे वेगवेगळे सीन असतात. कधी फायटिंगचा सीन असतो, तर कधी गाण्याचा सीन असतो. असे वेगवेगळे सीन असतात. तर इथे सुद्धा पहिला सीन येतो. पहिल्या सीनमध्ये काय सांगितलेलं आहे बघा. किंग्स कोर्ट. किंग म्हणजे राजा, तुम्हाला माहित आहे. राजाचा दरबार. कोर्ट म्हणजे दरबार. सीनमध्ये समोर आपल्याला राजाचा दरबार दिसतोय आणि द कोर्ट अवेट्स द अरायव्हल ऑफ द किंग. आणि सगळे जो काही दरबार आहे राजाचा, या दरबारामध्ये अवेट्स म्हणजे वाट बघणे, द अरायव्हल ऑफ द किंग. सगळे अरायव्हल म्हणजे आगमन, राजाच्या आगमनाची वाट बघत आहेत. 2 गार्ड्स आर स्टँडिंग फ्रंट राईट ऑफ द स्टेज. आणि 2 सेवक, जे काही 2 शिपाई आहे, गार्ड्स म्हणजे शिपाई, तुम्हाला चित्रामध्ये दिसत असतील. तर 2 शिपाई आर स्टँडिंग फ्रंट राईट ऑफ द स्टेज. स्टेजच्या अगदी समोर 2 शिपाई थांबलेले आहेत. फ्रंट राईट साइड ऑफ द स्टेज. स्टेजच्या उजव्या बाजूला ते थांबलेले आहेत. फर्स्ट गार्ड, आणि आता या दोघांचं संभाषण सुरू होतं. पहिला जो सेवक किंवा शिपाई येतो काय म्हणतो, टू द सेकंड गार्ड. सैनिक म्हणतो आपल्या सेकंड गार्डला, समोरच्या सैनिकाला म्हणतो, बी अलर्ट, द किंग इज अबाउट टू अराईव्ह. सावध राहा. बी अलर्ट म्हणजे सावध हो. द किंग इज अबाउट टू अराईव्ह. किंग आता राजाचं आगमन होणारच आहे. सेकंड गार्ड म्हणतो, हु वॉन्ट्स टू बी अलर्ट. दुसरा शिपाई काय म्हणतोय, हु वॉन्ट्स टू बी अलर्ट. इथे कोणाला अलर्ट व्हायचंय, सावध व्हायचंय रे. लाईफ सीम्स लाईक वन लॉंग स्लीप इन धिस लँड. जीवन म्हणजे एक प्रदीर्घ, लॉंग स्लीप म्हणजे दीर्घ झोप झालेली आहे या राज्यामध्ये. आय एम ॲट इज. मी तर बाबा विश्राम मध्ये राहणार आहे, काही सावध राहणार नाही. मी आरामात राहणार आहे. ॲट इज म्हणजे सावध न राहणे, मी विश्राम मध्ये राहणे, ॲट इज राहील. ऑल डे, पूर्ण दिवसभर मी आरामात राहतो. दो आय एम अ गार्ड, जरी मी शिपाई आहे तरी मी सुद्धा अलर्ट नसतो. काही घटना घडू शकते असं या ठिकाणी मला वाटतच नाही. असं हे राज्य आहे, म्हणून मला अलर्ट व्हायचं काही काम नाहीये, असं म्हणतो. म्हणून दिवसभर मी आरामात राहतो. फर्स्ट गार्ड पुन्हा म्हणतो, पहिला शिपाई, हाऊ बोरिंग. किती बोरिंग आहे ना, किती बोर होतंय आपल्याला इथे. आय वंडर इफ सम इंटरेस्टिंग ड्रामा विल अनफोल्ड ॲट द कोर्ट टुडे. मी विचार करतोय की इफ सम इंटरेस्टिंग ड्रामा विल अनफोल्ड, काहीतरी मजेशीर धमाकेदार आज दरबारामध्ये झालं, उलगडलं. अनफोल्ड म्हणजे उलगडलं, तर मजा येईल. इट वुड एनलेवन द ॲटमॉस्फिअर. आणि जरा वातावरणामध्ये सुद्धा चैतन्य निर्माण होईल. एनलेवन म्हणजे चैतन्य निर्माण होणे. कुछ मजा आ जाएगा ॲटमॉस्फिअर मध्ये, म्हणजे पूर्ण वातावरणामध्ये काहीतरी एक मजा येऊन जाईल असं मला वाटतं. काहीतरी व्हायला पाहिजे आज, कुछ तो धमाकेदार होना चाहिए, असं तो गार्ड म्हणतो त्याला. मग काय होतं, सेकंड गार्ड पुन्हा सेकंड गार्डकडे येतो तो, आणि मग त्यांची चर्चा सुरू होते. आय वुड बी इक्वली हॅपी इफ देर वॉज नन. दुसरा सैनिक म्हणतो की काही घडलं जरी नाही, काही इंटरेस्टिंग जरी घडलं नाही तरी मला काही फरक पडत नाही.
मला तशी मजा येते. एंटर द डिसायपल लुकिंग अराउंड. आणि या दोघांच्या चर्चा सुरूच असताना, दोन शिपायांच्या, दोन सैनिकांच्या चर्चा सुरूच असताना स्टेजवर आता एक डिसायपल म्हणजे शिष्य, एक शिष्य अवतीभोवती इकडे तिकडे बघत बघत इकडे येत असतो. फर्स्ट गार्ड म्हणतो, हॉल्ट, थांब, यू आर अ स्ट्रेंजर. तू अनोळखी व्यक्ती दिसतोय. स्ट्रेंजर म्हणजे अनोळखी व्यक्ती. गिव्ह युअर आयडेंटिटी. तुझी ओळख पटवून दे. आयडेंटिटी म्हणजे ओळख. तुझी ओळख पटव. डिसायपल शिष्य म्हणतो, यू आर राईट, तुम्ही बरोबर आहात. आय एम अ व्हिजिटर हिअर. मी नवीनच आलेलो आहे. मी भेट देणार आहे. व्हिजिटर म्हणजे मी नवीनच भेट देणार आहे. अ डिसायपल ऑफ द वाईज सेज फ्रॉम द घनघोर फॉरेस्ट विच लाईज टू द ईस्ट ऑफ युअर किंगडम. आणि मी डिसायपल आहे म्हणजे शिष्य आहे. कोणाचा? ऑफ द वाईज सेज. सेज म्हणजे साधू, वाईज म्हणजे हुशार, अत्यंत हुशार साधू जे आहेत, फ्रॉम द घनघोर फॉरेस्ट. घनघोर अरण्यामध्ये राहणारे एक हुशार साधू आहेत, ज्ञानी पंडित आहेत, विच लाईज टू द ईस्ट ऑफ युअर किंगडम. आणि हे घनघोर फॉरेस्ट कुठे आहे? तुमच्या राज्याच्या पूर्व दिशेला जे फॉरेस्ट, जे जंगल आहे, त्या जंगलामध्ये जे साधू राहतात, अतिशय हुशार असे साधू आहेत ते. त्यांना ज्ञान प्राप्त झालेलं आहे आणि त्यांचा मी शिष्य आहे आणि मी इथे व्हिजिट म्हणून द्यायला तुमच्या राज्यामध्ये आलेलो आहे. व्हॉट ब्रिंग्स यू हिअर? का आला इथं तू? डिसायपल म्हणतो, आय हॅव हर्ड अमेझिंग स्टोरीज अबाउट दिस किंगडम ऑफ अंधेर नगरी अँड द ग्रेट किंग चौपट. तो म्हणतो, शिष्य म्हणतो, आय हॅव हर्ड अमेझिंग स्टोरीज, की मी, अमेझिंग म्हणजे अद्भुत कथा, स्टोरीज म्हणजे कथा, मी अद्भुत कथा ऐकलेल्या आहेत. अबाउट दिस किंगडम ऑफ अंधेर नगरी, तुमच्या या राज्याबद्दल, तुमच्या जे अंधेर नगरी नावाचं तुमचं राज्य आहे, या राज्याबद्दल मी अद्भुत कथा ऐकलेल्या आहेत. आणि इथल्या राजाबद्दल, ग्रेट किंग, इथला जो महान राजा चौपट आहे, या चौपट राजाबद्दल सुद्धा मी काही अद्भुत कथा ऐकलेल्या आहेत. आय एम स्पेशली इम्प्रेस्ड बाय द फॅक्ट दॅट एव्हरीथिंग इन द मार्केट इज सोल्ड ॲट द सेम प्राइस, नो कॉम्प्लिकेशन्स. आणि मी या गोष्टी, स्पेशल म्हणजे विशेषतः, या गोष्टीने प्रभावित आहे. इम्प्रेस्ड म्हणजे प्रभावित असणे. बाय द फॅक्ट, इथल्या या गोष्टीने प्रभावित आहे, दॅट एव्हरीथिंग इन द मार्केट इज सोल्ड ॲट सेम प्राइस. तुमच्या राज्याच्या मार्केटमध्ये, बाजारामध्ये ज्या काही गोष्टी आहेत, प्रत्येक गोष्टीचा भाव एकच आहे. कोणती वस्तू घ्या, त्या प्रत्येक गोष्टीचा भाव तुमच्या इथे एकच आहे, तो बदललेला नाही. या गोष्टीला मी खूप प्रभावित आहे या गोष्टीने. नो कॉम्प्लिकेशन्स, कोणतंच कटकट नाही. कॉम्प्लिकेशन्स म्हणजे कटकट असणे किंवा गुंतागुंत असणे. कोणत्याच प्रकारची गुंतागुंत या ठिकाणी आढळत नाही, म्हणून मी खूप इम्प्रेस आहे. आता काही मार्जिनचे क्वेश्चन्स बघा, आपल्याला काही उत्तरं भेटतात का ते बघून घेऊ आपण. पहिला आहे काय? व्हॉट इज द नेम ऑफ द टाउन? काय आहे टाउनचं नाव? कोणत्या टाउन मध्ये आलेला आहे हा डिसायपल? बरोबर, अंधेर नगरी हे त्याचं नाव आहे. व्हॉट इज द नेम ऑफ द किंग? किंगचं नाव काय आहे? बरोबर, किंग चौपट त्याचं नाव. व्हॉट इज द स्पेशालिटी ऑफ द लँड? या राज्याची स्पेशालिटी काय आहे? दॅट एव्हरीथिंग इन द मार्केट इज सोल्ड ॲट द सेम प्राइस. द स्पेशालिटी ऑफ द लँड इज दॅट एव्हरीथिंग इन द मार्केट इज सोल्ड ॲट द सेम प्राइस. ओके, चौथा प्रश्न काय आहे? व्हॉट इंडियन प्रोवर्ब इज रिफ्लेक्टेड इन द प्ले? ते आता समोर आपल्याला प्रोवर्ब म्हणजे म्हण समोर दिसणार आहे, ती आपण बघणार आहोत. बघूच समोर काय म्हणतो तो ते. फर्स्ट गार्ड म्हणतो आता समोर, यू हॅव हर्ड राईट. पहिला गार्ड पुन्हा म्हणतो, बरोबर आहे, तू जे ऐकलेलं आहे ते बरोबर आहे. इन अवर लँड, आमच्या या राज्यामध्ये, यू कॅन बाय द मोस्ट रिच अँड डिलेक्टेबल स्वीट्स फॉर द सेम प्राइस ॲज अन इक्वल मेजर ऑफ व्हेजिटेबल्स. तू बरोबर ऐकलेला आहे. इन अवर लँड, आमच्या राज्यामध्ये, यू कॅन बाय द मोस्ट रिच अँड डिलेक्टेबल स्वीट्स फॉर द सेम प्राइस. आमच्या इथली मोस्ट रिच, सगळ्यात महाग, अँड डिलेक्टेबल आणि मजेशीर, आनंददायक, डिलेक्टेबल म्हणजे चवदार, चविष्ट असं जे काही स्वीट आहे, मिठाई सुद्धा, फॉर द सेम प्राइस, तुला सारख्याच प्राइस मध्ये भेटेल, ॲज अन इक्वल मेजर ऑफ व्हेजिटेबल्स. भाजी ज्या भावामध्ये भेटते त्याच भावामध्ये आमच्या इथे स्वीट सुद्धा. आता तुम्हाला माहितच असेल, जे काही आपण पेढे वगैरे काही स्वीट असतं ते किती महाग असतं आणि भाजीपाल्याचे भाव कमी असतात. परंतु या राज्यामध्ये भाजीपाल्याचे भाव आणि स्वीटचे भाव एकच आहे. ज्या प्राइस मध्ये भाजी भेटते त्याच प्राइस मध्ये मिठाई सुद्धा भेटते, असं त्या गार्डचं म्हणणं आहे. म्हणजे दिस इज द स्पेशालिटी ऑफ दिस लँड. आणि तिथे समोर तो प्रोवर्ब म्हणतो बघा, पुढचा प्रश्न जो वरती आलेला आहे, कोणती प्रोवर्ब, कोणती म्हण
या ठिकाणी आलेली आहे ती इथे आलेली आहे बघा. टकासेर भाजी, टकासेर खाजा. टका म्हणजे एक टका ज्याला आपण म्हणतो 1 रुपया वगैरे पहिल्याकडचं जे नाणं आहे त्याला टका असं म्हणायची. तर टकासेर भाजी, टकासेर खाजा. भाजी सुद्धा टक्यामध्ये आणि खाजा म्हणजे स्वीट, मिठाई सुद्धा टक्यामध्ये. इतक्याच रुपयामध्ये भेटेल. ही प्रोवर्ब आहे. आय एम क्वाईट हॅपी अबाउट इट. आणि मी खूप खुश आहे. फर्स्ट गार्ड म्हणजे आय एम क्वाईट हॅपी अबाउट इट. मला खूप आनंद होतो आमच्या राज्यामध्ये ही सगळी जी काही यंत्रणा आहे, टकासेर भाजी आणि टकासेर खाजा, हे ऐकलं हे खूप मला आवडतं म्हणे. इट मेक्स लाईफ इझी. यामुळे काय थोडंसं जीवन कसं सोपं होऊन जातं. खरोखर सोपं होत असेल का? म्हणजे भाजीच्या भावामध्ये जर मिठाई भेटायला लागली आपल्याला, तर त्या मिठाईचं काही मूल्यच राहत नाहीये. आपल्याला त्याचं काहीच वाटणार नाही. परंतु ही अंधेर नगरी आहे. राजा इथला चौपट आहे. काही शक्य आहे. थोडीशी मजा आहे. समोर बघू आपण काय होतं ते. डिसायपल म्हणतो सो इट शुड. त्याच्यामुळे जरा जीवन सुखकारक होईल, सोपं होईल. इट वुड बी अ गुड आयडिया टू सेटल इन दिस लँड. म्हणून मी विचार काय करतोय की या राज्यामध्ये थोडंसं सेटल होऊन जावं, इथं स्थायी होऊन जावं असं मला वाटतं. बट फर्स्ट आय वुड लाईक टू अटेंड द कोर्ट टुडे अँड पे माय रिस्पेक्ट्स टू द मायटी किंग चौपट. परंतु इथे स्थायिक होण्याआधी मी असा विचार करत होतो, आय वुड लाईक टू अटेंड द कोर्ट. मी पहिले दरबाराला हजेरी लावतो. तो दरबारामध्येच आलेला आहे. 2 गार्ड जे आहेत, आपल्याला माहिती आहे सीन कुठे सुरू आहे. सीन हा दरबाराचा दाखवलेला आहे आपल्याला. तर तो तिथं आलेला आहे म्हणून आधी त्याने या सगळी विचारपूस केलेली आहे सैनिकांकडे. आणि मग तो इथं म्हणतो की मी म्हणून असा विचार केला या राज्याबद्दल, राज्यामध्ये स्थायिक होण्याआधी मी आधी दरबारामध्ये जातो अँड पे माय रिस्पेक्ट्स. आणि मी थोडंसं राजांना भेटून त्यांना आदरभाव व्यक्त करू इच्छितोय. रिस्पेक्ट म्हणजे आदर. टू द मायटी किंग. मायटी म्हणजे महाबलवान. या बलवान राजाला, महापराक्रमी राजाला मी किंग चौपटला भेटू इच्छितो आणि त्यांना माझे नमस्कार वगैरे करू इच्छितो असं त्याला वाटतं. इथे दिलेला एक प्रश्न बघा. डू यू थिंक दिस इज अ गुड लँड टू सेटल इन. तुम्हाला वाटतं का अशा राज्यामध्ये तुम्हाला राहायची इच्छा होईल का? पर्सनल रिस्पॉन्स टाईप क्वेश्चन आहे बघा. जर हो असेल तर तुम्ही हो म्हणा, व्हाय, आणि त्याचं उत्तर का मध्ये द्यायचंय तुम्हाला. का? इट इज इझी टू पे. ऑल द थिंग्स आर ऑफ द सेम प्राइस. So you will also enjoy the same things with the same price. You are getting everything, so it will be enjoyable for you also. असं म्हणू शकता आपण त्या ठिकाणी. समोर बघू आता काय घडतं राज्यामध्ये. तर सेकंड गार्ड येतो आता समोर. यू मे स्टँड देअर पॉइंटिंग आउट विथ दोज पीपल हु आर इन अ क्यू. तो त्याला म्हणतो डिसायपलला, शिष्याला, जा तू तिथे जाऊन थांब. स्टँड देअर, बोट दाखवतो त्याला. विथ दोज पीपल हु आर इन अ क्यू. क्यू म्हणजे रांग. रांगेमध्ये जे लोक थांबलेले आहेत त्या रांगेमध्ये तू सुद्धा जाऊन उभा राहा. आणि मग लाऊड व्हॉइस फ्रॉम बॅकस्टेज. रंगमंचाच्या पाठीमागून मोठा आवाज येतो. काय आवाज येतो? हिअर यू पीपल, हिअर कम्स द मोस्ट नोबल, मोस्ट रेवर्ड, मोस्ट ग्रेशियस, मोस्ट लर्नेड किंग चौपट ऑफ दिस वास्ट किंगडम. मेक वे फॉर द किंग, गो टू द रॉयल मोनार्च. असा एक मोठा आवाज येतो. एखाद्या राजाचं आगमन होतं त्यावेळेला तो जो काही पहारेकरी असतो समोरचा, तो जोरात ओरडतो की नाही, त्या पद्धतीचं तो बोलतो. हिअर यू पीपल, ऐका हो. हिअर कम द मोस्ट नोबल, महादयाळू, महाआदरणीय, मोस्ट ग्रेशियस म्हणजे महापराक्रमी, मोस्ट लर्नेड किंग, महाज्ञानी, या राज्याचे राजा किंग चौपट म्हणजे राजा चौपट येत आहे हो. राजांसाठी मार्ग द्या. गो टू द रॉयल मोनार्च. आणि या राजाला मानाचा मुजरा द्या. म्हणजे समोर गो म्हणजे सलाम करणे, वाकून नमस्कार करणे. सगळ्यांनी वाकून नमस्कार करा असं तो त्या ठिकाणी म्हणतो. आणि लगेच मग किंग चौपट अराइव्स टू द फॅनफेअर ऑफ बिगल्स. मोठमोठ्याने फॅनफेअर ऑफ बिगल्स, तुताऱ्या वाजतात, गाजावाजा करत. राजा जो काही असतो, राजाचं आगमन तुम्हाला माहिती आहे कसं होतं ते. गाजावाजा करत सगळे मोठमोठ्याने जे काही वाद्य वृंद असतात ते वाजतात. ड्रम वाजतात, ढोल वाजतात. आणि त्या ढोलांच्या आवाजामध्ये राजा आपल्या थ्रोनवर म्हणजे आपल्या राजसिंहासनावर जाऊन बसतो. टेक्स हिज प्लेस ऑन द थ्रोन. थ्रोन म्हणजे राजसिंहासन. लेट द कोर्ट बिगिन. किंग म्हणतो लेट द कोर्ट बिगिन. दरबाराला सुरुवात करा असं तो त्या ठिकाणी बोलतो. मग समोर काय होतं ते बघू आपण.
फोर्थ गार्ड मेसेंजर. आता चौथा गार्ड मेसेंजर येतो, जो मेसेंजर म्हणजे मेसेज देणारा, आणि तो म्हणतो की द फर्स्ट कंप्लेनंट, पहिला तक्रार करता. आता सगळं दरबार भरलेला आहे, समोर राजा बसलेला आहे, सगळी प्रजा समोर दिसत आहे, जे काही मंत्री संत्री असतील ते सगळे समोर बसलेले आहेत, आणि मग त्या दरबाराची जी काही असेल समस्या वगैरे त्या गावातल्या अंधेरनगरी मधल्या त्या राज्यामधल्या ते सगळे लोक घेऊन आलेले असतील, रांगा घेऊन बसलेले आहेत, आणि इथे ते त्यांच्या समस्या सोडवायला राजासमोर बसलेले आहेत. तुम्हाला इथे दिसत असेल किंग चौपट इथे दिसत आहेत बघा. आणि मग तो दरबार सुरू झालेला असेल, म्हणून जो पहिला दरबाराला सुरुवात करणारा जो व्यक्ती आहे, मेसेंजर म्हणजे जो घेऊन आलेला आहे, मेसेज घेऊन आलेला आहे, तो म्हणतो की बा पहिला तक्रार करता कोण आहे समोर या. आणि मग समोर कोण येतो? थीफ. थीफ म्हणजे चोर. एक चोर समोर येतो, रशेस फॉरवर्ड अँड वेल्स लाऊडली. समोर रशेस फॉरवर्ड म्हणजे लगबगीने समोर येतो, अँड वेल्स लाऊडली आणि जोरजोरात ओरडत रडायला लागतो. जस्टिस, ओ मोस्ट ग्रेट किंग, आय बेग फॉर जस्टिस. महाराज न्याय, हे महापराक्रमी राजा, आय बेग फॉर जस्टिस, मी न्यायासाठी तुमच्या समोर भीक मागतो. राजा म्हणतो, अँड व्हॉट इज युअर कंप्लेंट, काय आहे तुझी तक्रार. चोर आलेला आणि त्या चोराची तक्रार काय आहे ती आपण बघणार आहोत बघा. व्हॉट इज युअर कंप्लेंट. थीफ, चोर म्हणतो, इन दिस ग्रेट लँड ऑफ अंधेर नगरी, माय फ्रेंड अँड आय हॅव बीन ट्रूली हार्ड वर्किंग ऑनेस्ट थ्यूज. महाराज, या अंधेर नगरी, या महान राज्यामध्ये अंधेर नगरीच्या, माय फ्रेंड माझा मित्र, अँड आय हॅव बीन ट्रूली हार्ड वर्किंग, आम्ही दोघे, माझा मित्र आणि मी, खूप मेहनत करून चोऱ्या करत असतो. ऑनेस्ट थ्यूज म्हणजे आम्ही खूप प्रामाणिक चोर आहोत महाराज, तुमच्या या अंधेर नगरीमधले खूप मेहनती आणि प्रामाणिक असे चोर आहोत. ऑनेस्ट म्हणजे प्रामाणिक. ऑल दीज इयर्स वी हॅव बीन ट्रू टू अवर प्रोफेशन, आणि इतक्या वर्षापासून आम्ही प्रामाणिकपणे चोऱ्या करत आहोत. आमचा व्यवसाय, प्रोफेशन म्हणजे व्यवसाय, हा चोऱ्यांचा व्यवसाय आम्ही प्रामाणिकपणे तुमच्या राज्यामध्ये करत आहोत. अँड व्हॉट इज अवर रिवॉर्ड, आणि याचं बक्षीस तरी काय भेटलं आम्हाला, आमच्या प्रामाणिकपणाचं बक्षीस काय महाराज. लास्ट नाईट विथ ग्रेट एफर्ट्स वी मेड अ होल इन द वॉल ऑफ अ मर्चंट्स हाऊस. काल रात्री विथ ग्रेट एफर्ट्स, आम्ही इतक्या मेहनतीने, वी मेड अ होल इन द वॉल ऑफ मर्चंट्स हाऊस, त्या व्यापाऱ्याच्या घराच्या भिंतीमध्ये आम्ही एक छिद्र पाडलं, मोठं भगदाड पाडलं. वेन ऑल हिज फॅमिली वेअर अवे, त्याची पूर्ण फॅमिली ज्या वेळेला गावाला गेलेली होती, घरी नव्हती, घरी कोणीच नव्हतं, घराला लॉक लावलेलं होतं, आणि त्यावेळेला आम्ही इतक्या मेहनतीने त्या व्यापाऱ्याच्या घराच्या भिंतीमध्ये मोठं छिद्र केलं. अँड माय फ्रेंड पियर थ्रू दॅट होल इन टू द हाऊस, माझा मित्र डोकावून बघत होता. पियर्ड म्हणजे डोकावून बघणे. त्या छिद्रामधून, त्या मोठ्या भगदाडामधून आम्ही त्याच्या घरामध्ये डोकावून बघत होतो, माझा मित्र डोकावून बघत होता. व्हेन सडनली, आणि अचानक, द वॉल कोलॅप्स्ड, आणि ती भिंत पडली, आणि तो वेल्स लाउडर म्हणजे आणि जोर जोरात रडायला लागला. अँड अँड माय फ्रेंड वॉज इन्स्टंटली किल्ड, आणि माझा मित्र तात्काळ त्या ठिकाणी मेला, त्या भिंतीखाली दबून मेला, इन्स्टंटली किल्ड. आय हॅव लॉस्ट माय ओनली फ्रेंड अँड पार्टनर, माझा एकुलता एक मित्र आणि माझा पार्टनर, माझा साथीदार जो होता, मी गमावला महाराज, मी गमावला, या प्रकरणामध्ये मी गमावला. समोर काय होतं, आय हॅव लॉस्ट माय ओनली फ्रेंड अँड पार्टनर, ओ किंग, म्हणून हे महान राजा, इट इज द मर्चंट्स फॉल्ट फॉर लिव्हिंग इन अ हाऊस विथ सच अ वीक वॉल्स. हा त्या व्यापाऱ्याचा दोष आहे. मर्चंट्स फॉल्ट, मर्चंट तुम्हाला दिसत असेल व्यापारी, हा त्या व्यापाऱ्याचा दोष आहे. फॉर लिव्हिंग इन अ हाऊस विथ सच वीक वॉल्स, असल्या कमजोर भिंतींमध्ये, कमजोर भिंतींच्या घरामध्ये राहणारा तो व्यापारी, हा माझ्या मित्राच्या मृत्यूला जबाबदार आहे, हा त्याचा फॉल्ट आहे महाराज. म्हणजे बघा, अंधेर नगरी आहे, एक चोर घेऊन आलेला आहे, त्याची कंप्लेंट. किंग, आता किंग काय करतात याच्यावरती बघूया आपण. किंग म्हणतो, फेच द मर्चंट ॲट वन्स, आणणार आहे त्या व्यापाऱ्याला लगेच. अ लाईफ फॉर लाईफ, खून का बदला खून, जान के बदले जान, द मर्चंट मस्ट बी हँग, त्या व्यापाऱ्याला फाशी झालीच पाहिजे. थर्ड गार्ड लिव्स अँड रिटर्न्स विथ द मर्चंट हु बोज बिफोर द किंग. तिसरा गार्ड जो असतो, सैनिक जो असतो, तो तिथून निघतो, लिव्स म्हणजे जातो, अँड रिटर्न्स विथ द मर्चंट, आणि व्यापाराला घेऊन होतो. हु बोज बिफोर द किंग, हा व्यापारी महाराजांसमोर हात नतमस्तक होऊन समोर उभा असतो, तुम्हाला चित्रामध्ये दिसत असेलच. हा मर्चंट आहे, व्यापारी, मर्चंट म्हणजे व्यापारी.
मर्चंट काय बोलतो ते बघू आपण. समोर काय होतं ते तर मर्चंट म्हणतो, व्यापारी म्हणतो, मर्सी ओ नोबल किंग, दया, हे कृपाळू महाराज दया करा. आय हॅड नो इंटेन्शन ऑफ किलिंग दीज स्किल्ड प्रोफेशनल्स. इंटेन्शन म्हणजे हेतू. माझा कोणताच हेतू नव्हता या स्किल्ड प्रोफेशनल म्हणजे कुशल व्यावसायिकांना मारण्याचा माझा काहीच हेतू नव्हता. हे जे कुशल कारागीर आहेत, कुशल चोर आहेत अट्टल, या चोरांना मारण्याचा माझा कोणताच उद्देश नव्हता महाराज. इट इज नॉट माय फॉल्ट. हा माझा फॉल्ट नाहीये महाराज, माझा दोष नाही. दॅट द वॉल ऑफ माय हाऊस कोलॅप्स्ड. माझ्या घराची भिंत पडली हा माझा दोष नव्हे. माय हाऊस हॅज बीन रिसेंटली बिल्ट. माझं घर आताच बांधलं हो महाराज आम्ही. बिल्ट म्हणजे बांधणे. इट इज द फॉल्ट ऑफ, कोणाचा फॉल्ट आहे ते बघू आपण. इट इज द फॉल्ट ऑफ द ब्रिकलेअर. हा फॉल्ट कोणाचा आहे? ब्रिकलेअरचा आहे, घर बांधणाऱ्याचा आहे, गवंडी ज्याला आपण म्हणतो. या गवंड्याचा तो फॉल्ट आहे. हु केअरलेसली बिल्ट सच अ वीक वॉल. ज्याने ही भिंत बांधली महाराज, इतक्या निष्काळजीपणे अशी कच्ची भिंत बांधली आणि त्या भिंतीखाली दबून याचा मित्र मेला. या हार्डवर्किंग चोराचा, या ऑनेस्ट प्रामाणिक चोराचा मित्र मेला. तर हा माझा दोष नव्हे, तर हे घर बांधणाऱ्या त्या गवंड्याचा आहे. आता किंग साहेब काय करतात, किंग महाराज काय करतात ते बघू आपण. ब्रिंग द केअरलेस ब्रिकलेअर इमिजिएटली. आणणारे त्या निष्काळजी गवंड्याला तात्काळ. इमिजिएटली म्हणजे तात्काळ. ही मस्ट हँग फॉर हिज फॉल्ट. याला फाशी झालीच पाहिजे, त्याच्या या दोषाला त्याला फाशी भेटलीच पाहिजे. सेकंड गार्ड लिव्स. दुसरा गार्ड जातो अँड रिटर्न्स विथ द ब्रिकलेअर. आणि ब्रिकलेअरला घेऊन येतो जो काही घर बांधणारा आहे. ब्रिकलेअर म्हणतो, ओ मोस्ट काइंड लॉर्ड अँड किंग. हे महाराज, हे दयाळू महाराजांनो, निलिंग टू द किंग. आणि तो समोर ब्रिकलेअर तुम्हाला चित्रामध्ये दिसत असेल, महाराजांसमोर वाकून नमस्कार करतो. हॅव मर्सी, माझ्यावर दया करा. आय बेग यू, मी तुमच्या समोर भीक मागतो माझ्या प्राणांची. डोंट सेंड मी टू द गॅलोज. गॅलोज म्हणजे सुळावर, फाशीवर. मला फाशीवर लटकवू नका. आय अग्री, मी मान्य करतो. दॅट आय बिल्ड द वॉल विच कोलॅप्स्ड अँड किल्ड अ मॅन. मी बांधलेल्या भिंतीमुळे ती भिंत कोसळली अँड किल्ड अ मॅन, आणि त्याच्या खाली दबून माणूस मेला, हे मी मान्य करतो. बट इट वॉज नॉट ड्यू टू माय केअरलेसनेस. परंतु हे माझ्या निष्काळजीपणामुळे झालेलं नाहीये. केअरलेसनेस म्हणजे निष्काळजीपणा. हे सगळं माझ्या निष्काळजीपणामुळे झालेलं नाहीये. द मॉर्टर विच आय यूज टू ले द ब्रिक्स वॉज ऑफ व्हेरी पुअर क्वालिटी. मॉर्टर म्हणजे चुना. आपण घर बांधताना जो काही चुना किंवा सिमेंट वापरतो, इथे आपण सिमेंट समजून घ्या. तर जे काही सिमेंट किंवा जो काही कच्चा माल असतो बांधण्यासाठी, रेती मिश्रित जो काही चुना असतो किंवा सिमेंट असतं, हे जे काही मी वापरलं, द मॉर्टर विच आय यूज टू ले द ब्रिक्स. भिंती बांधत असताना, ब्रिक्स म्हणजे विटांसाठी जो काही माल त्या ठिकाणी वापरलेला होता जोडण्यासाठी, भिंत बांधण्यासाठी, वॉज ऑफ व्हेरी पुअर क्वालिटी. हे खूप निकृष्ट दर्जाचं असं होतं. देर वॉज टू मच ऑफ वॉटर मिक्स्ड इन इट. त्याच्यामध्ये इतकं पाणी मिसळलेलं होतं त्या चुन्यामध्ये. इट इज एंटायरली द मॉर्टर मेकर्स फॉल्ट. तर हा माझा फॉल्ट नसून हा जो चुना बनवणारा व्यक्ती आहे, मॉर्टर मेकर जो आहे, याचा हा दोष आहे, माझा नव्हे, असं ब्रिकलेअर म्हणतो. समोर काय होतं ते बघू. आता किंग राजा काय म्हणतो याच्यावर बघू. अंधेर नगरीचा चौपट राजा. समन द मॉर्टर मेकर ॲट वन्स. मॉर्टर मेकर चित्रामध्ये तुम्हाला दिसत असेल बिचारा, तो पण आश्चर्यचकित झालेला आहे की मी काय केलं म्हणून. समन, बोलवा रे लवकर मॉर्टर मेकरला. हा जो चुना बनवणाऱ्याला लवकरात लवकर बोलवा. ही मस्ट पे विथ हिज लाईफ फॉर हिज थॉटलेसनेस. त्याला आपलं जीवन गमावंच लागणार आहे त्याच्या या अविचारी वागणुकीमुळे. थॉटलेसनेस म्हणजे अविचारी वागणूक. फर्स्ट गार्ड एक्झिट करतो अँड रिटर्न्स विथ द मॉर्टर मेकर. आणि मॉर्टर मेकरला घेऊन येतो. हु रशेस अँड थ्रोज हिमसेल्फ बिफोर द किंग. तो लगेच धावत पळत येतो आणि महाराजांसमोर नतमस्तक होतो, लोटांगण टाकतो. मॉर्टर मेकर वेलिंग लाऊडली. हा जो मॉर्टर मेकर असतो, चुना बनवणारा, हा जोरजोरात महाराजांसमोर ओरडतो, फॉरगिव्ह मी ओ मर्सीफुल किंग. महाराज क्षमा करा. हे दयाळू महाराजांनो, मला क्षमा करा. प्लीज डू नॉट हँग मी टू डेथ. मला फासावर लटकवू नका. आय हॅव अ वाईफ. मला बायको आहे. अँड 2 यंग चिल्ड्रन. आणि लहान लहान मुलं आहेत तुम्हाला, 2 छोटी छोटी
हु विल लुक आफ्टर देम. तुम्ही मला फासावर लटकवलं तर त्यांच्याकडे कोण बघेल, त्यांची काळजी कोण घेईल. म्हणून महाराज माझ्यावर दया करा. फॉरगिव्ह मी म्हणजे क्षमा करणे. किंग म्हणतो, युअर केअरलेसनेस हॅज कॉस्ट अ लाईफ. तुझ्या या निष्काळजीपणामुळे एक जीवन बर्बाद झालेलं आहे, तुला माहित आहे का? यू मस्ट पे विथ युअर लाईफ. म्हणून खून का बदला खून, जान के बदले जान. तू जीव घेतलेला आहे तर तुझा सुद्धा जीव जायलाच पाहिजे, हाच न्याय आहे. मॉर्टर मेकर पुन्हा जोरजोरात ओरडायला लागतो. विचारा बघा, अंधेर नगरीचा हा सगळा कारभार कसा सुरू आहे ते आपण बघत आहोत. आता त्याच्यासोबत काय होतं बिचाऱ्यासोबत ते बघूयात आपण. मॉर्टर मेकर म्हणतो, नो 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 माय रॉयल लॉर्ड. नाही 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 महाराज, असं काही नाहीये. आय एम नॉट टू ब्लेम. माझ्यावर दोष देऊ नका. आता सगळे एकमेकांचा दोष दुसऱ्यांवर देत आहेत. बघू आता कुठेचा हा दोष संपतो ते. आय एम नॉट टू ब्लेम. मला दोष देऊ नका महाराज. द पॉट विच आय यूज टू पोअर वॉटर इन टू द मॉर्टर हॅड अन एक्स्ट्राऑर्डिनरीली लार्ज माउथ. पॉट म्हणजे भांड. विच आय यूज टू पोअर वॉटर, हा म्हणतोय ना ब्रिक लेअर, हा जो गवंडी म्हणतोय ना की त्याच्यामध्ये त्या चुन्यामध्ये जास्त पाणी होतं. तर बघा तुम्ही, त्याचं कारण असं आहे की जे भांड मी घेतलं होतं पाणी ओतण्यासाठी त्या मॉर्टरमध्ये, त्या चुना आणि रेती मिश्रण जे तयार केलेलं होतं भिंत बांधण्यासाठी, तर जे भांड घेतलं होतं मी पाणी ओतण्यासाठी, याचं तोंड त्या भांड्याचं कसं होतं, एक्स्ट्रा ऑर्डिनरीली लार्ज. जरा सामान्यपेक्षा ते खूप मोठं होतं त्याचं तोंड. सो एक्सेस वॉटर पुअर डाऊन इन टू द मॉर्टर मिक्सचर. म्हणून त्या मॉर्टर मिक्सचर मध्ये जे काही मिश्रण मी तयार केलेलं होतं भिंत बांधण्यासाठी, त्याच्यामध्ये अधिकचं पाणी ओतल्या गेलं. एक्सेस म्हणजे अधिकचं, पुअर्ड म्हणजे ओतल्या गेलं. आय वॉज हेल्पलेस. मी काहीच करू शकत नव्हतो. इट इज द पॉटर्स फॉल्ट फॉर मेकिंग सच अ युजलेस पॉट. हा माझा फॉल्ट नव्हे, तर हा त्या कुंभाराचा फॉल्ट आहे. पॉटर म्हणजे कुंभार. हा त्या कुंभाराचा दोष आहे, ज्याने असं बिनकामाचं हे मडकं बनवलं होतं, जे भांड बनवलं होतं, ज्याचं इतकं मोठं तोंड होतं. किंग काय म्हणतो, राजा, लेट द पॉटर बी ब्रॉट हिअर ॲट वन्स. आणणारे त्या कुंभाराला लवकर इथे. ही मस्ट बी एक्झिक्युटेड फॉर मोल्डिंग सच अ युजलेस पॉट्स. त्याला तर आता शिक्षा झालीच पाहिजे. एक्झिक्युटेड म्हणजे फाशी झालीच पाहिजे. फॉर मोल्डिंग सच युजलेस पॉट्स. असे बेकार भांडे बनवणाऱ्या व्यक्तीला जीवन जगण्याचा काही एक अधिकार नाहीये. तात्काळ त्याला इथे घेऊन या. फोर्थ गार्ड ल्यूज, चौथा गार्ड जातो अँड री एंटर्स विथ द पॉटर. आणि तो सैनिक त्या पॉटर मेकरला घेऊन येतो, कुंभाराला घेऊन येतो. पॉटर विचारा आता ते कुंभाराला, कव्हरिंग बिफोर द किंग, समोर राजाच्या समोर दया याचना करण्यासाठी समोर येतो आणि म्हणतो, युअर मॅजेस्टी, हे महाराज, शो मर्सी टू धिस हंबल पॉटर. या नम्र कुंभारावर तुम्ही दया करा. मर्सी म्हणजे दया. आय अग्री, मी सहमत आहे. द पॉट आय मेड अँड सोल्ड टू द मॉर्टर मेकर वॉज अ डिफेक्टिव्ह. मी जो काही पॉट बनवला, जे भांड बनवलं मॉर्टर मेकरला, आणि जे मॉर्टर मेकरला दिलं मी, वॉज अ डिफेक्टिव्ह वन. त्याच्यामध्ये थोडासा दोष राहिला होता, मी हे मान्य करतो. आता सैनिकांनी त्यांना सांगितलंच असेल ऑलरेडी घेऊन येताना की तू काय काय केलेलं आहे, त्याच्यामुळे तुला राजाने बोलवलेलं आहे. बट आय एम नॉट गिल्टी. परंतु याला दोषी मी नाही महाराज, याला दोषी मी नाही. तर कोण आहे याला दोषी? समोर बघू. ॲज आय वॉज मोल्डिंग दॅट पॉट आय हर्ड द स्वीट डेलिकेट टिंकलिंग ऑफ अँकलेट्स. महाराज, याला दोषी मी नाही तर दुसरं कोणीतरी आहे. मी काय करत होतो, मी ज्यावेळेला ते भांड बनवत होतो, त्याला आकार देत होतो, कुंभार आहे तर तो आकार देत असेल त्याच्या भांड्याला, मातीच्या भांड्याला. आय हर्ड द स्वीट डेलिकेट टिंकलिंग ऑफ अँकलेट्स. मला स्वीट म्हणजे नाजूक, मंजूळ, डेलिकेट नाजूक, टिंकलिंग ऑफ अँकलेट्स, पायातलं जे काही पैंजण आहे, अँकलेट म्हणजे पैंजण, पैंजणीचा मला असा छमछम आवाज आला. इट वॉज द मनी लेंडर्स डॉटर. ती पैंजण कोणाची होती? ती वाजणारी पैंजण कोणाची? छमछम वाजत येणारी पैंजण ती होती मनी लेंडर्स डॉटर. मनी लेंडर म्हणजे सावकार. सावकाराच्या मुलीच्या पैंजणीचा आवाज मला त्यावेळेला आला. शी डिस्ट्रॅक्टेड मी. आणि त्या आवाजामुळे माझं लक्ष तिकडे गेलं. डिस्ट्रॅक्टेड म्हणजे लक्ष विचलित करणे. जस्ट आय वॉज शेपिंग द माउथ. मी ज्या वेळेला त्या भांड्याचं तोंडच बनवत होतो त्यावेळेला मला त्या पैंजणीचा आवाज आला, माझं लक्ष तिकडे विचलित झालं. आणि इट बिकेम टू वाईड.
आणि या लक्ष विचलित झाल्यामुळे या भांड्याचं तोंड असं मोठं झालं. म्हणजे काय कारण सांगतात बघा. किंग म्हणतो आता, ब्रिंग द मनी लेंडर्स डॉटर हिअर. आणणार आहे त्या सावकाराच्या मुलीला लगेच इथे. धिस व्हेरी इन्स्टंट, लगेच ताबडतोब. शी मस्ट बी सेंट टू द गॅलोज फॉर डिस्टर्बिंग दिस पुअर पॉटर ॲट वर्क. तिला शिक्षा झालीच पाहिजे, तिला सोळावर चढवा, तिला फाशी द्या फॉर डिस्टर्बिंग धिस पुअर पॉटर ॲट वर्क. हा बिचारा गरीब कुंभार आपल्या कामामध्ये व्यस्त असताना त्याला डिस्टर्ब केलं, त्याचं लक्ष विचलित केलं, याच्यासाठी तिला सोळावर लटकवा. फर्स्ट गार्ड लीव्स, पहिला गार्ड जातो अँड एंटर्स विथ द मनी लेंडर अँड हिज डॉटर. आणि त्या मनी लेंडर सावकाराच्या मुलीला आणि सावकाराला घेऊन तो त्या ठिकाणी येतो. तुम्ही चित्रामध्ये बघू शकता, सावकार आणि त्याची मुलगी इथे दिसतच आहे आपल्याला. मग काय होतं बघूयात आपण समोर. मनी लेंडर, सावकार म्हणतो इन अ डेस्परेट व्हॉइस, अतिशय चिंताग्रस्त आवाजामध्ये तो राजाला म्हणतो, ओ जस्ट किंग, हे न्यायी राजा, स्पेअर माय डॉटर, माझ्या मुलीला माफ करा, सोडून द्या. शी इज माय ओनली चाइल्ड अँड टू बी वेडेड नेक्स्ट मंडे. ती माझी एकुलती एक मुलगी आहे महाराज, आणि तिचं पुढच्या सोमवारी लग्न आहे, तर तिला माफ करा. तुम्ही चित्रामध्ये बघू शकता, ही डॉटर आहे, हा सावकार आहे, गोल्डस्मिथ आहे, हा मनी लेंडर आहे, हा सावकार आहे, आणि हा जो पॉटर आहे त्या ठिकाणी आपल्याला दिसतोय. तर मला माफ करा, ते असं म्हणतो. तो जो काही सावकार आहे तो त्याला असं म्हणतो. डॉक्टर काय म्हणते, आता डॉक्टरचं कारण ऐकून घेऊयात आपण, काय म्हणते तिथं. डॉक्टर म्हणते, ओ डू नॉट फ्रेड फादर, चिंता करू नका बाबा, द किंग विल नॉट हँग मी. राजा जे काही आहेत ते मला फासावर लटकवणार नाहीत. आणि ती मग टू द किंग, राजाला म्हणते, युअर मोस्ट इस्टिम्ड हायनेस, हे महाराजा, हे दयाळू कृपाळू महाराजा, आय रिअरली स्टेप आउटसाइड द थ्रेशोल्ड ऑफ माय होम. मी खूप कमी, रेअरली म्हणजे खूप कमी, स्टेप आउटसाइड द थ्रेशोल्ड ऑफ माय होम, माझ्या घराच्या चौकटी, थ्रेशोल्ड म्हणजे चौकट, चौकटीच्या बाहेर खूप कमी पडते महाराज, मी घरातच असते. बट ॲज माय फादर सेड, परंतु माझ्या बाबांनी जसं सांगितलं, आय एम टू बी मॅरिड नेक्स्ट वीक, पुढच्या आठवड्यामध्ये माझं लग्न आहे, अँड माय ज्वेलरी इज नॉट रेडी, आणि माझी ज्वेलरी, माझे जे काही दागदागिने आहेत ते आतापर्यंत तयार नाहीत. आय हॅड टू गो टू द गोल्डस्मिथ शॉप, आणि ते तयार करून घेण्यासाठी मला कोणाकडे जावं लागलं, गोल्डस्मिथ, गोल्डस्मिथ म्हणजे सोनार, गोल्डस्मिथ कडे जावं लागलं, टू अर्ज हिम टू वर्क फास्टर. माझे दागिने तयार नसल्यामुळे मला सोनाराकडे जावं लागलं, टू अर्ज म्हणजे त्याला विनंती करणे, टू वर्क फास्टर, लवकरात लवकर काम कर, अँड हँड ओव्हर माय ऑर्नामेंट्स ऑन टाइम. ऑर्नामेंट्स म्हणजे दागदागिने, आणि माझे दागदागिने मला लवकर लग्नासाठी लागतायत, तर तू ते मला लवकरात लवकर दे, याच्यासाठी मला बाहेर पडावं लागलं. द पॉटर्स शॉप इज ऑन द वे, आणि रस्त्यामध्येच या कुंभाराचं दुकान आहे. आय कुड नॉट हेल्प इट, आणि मी काही करू शकत नाही, मी तर माझ्या रस्त्याने चालली होती, माझं जे काही काम होतं की ते करण्यासाठी. याचं कुंभाराचं दुकान ते समोर आलेलं आहे, मध्येच होतं, त्याला मी काय करू शकते. हा माझा फॉल्ट नव्हे, तर हा कोणाचा फॉल्ट आहे, इट इज ऑल द गोल्डस्मिथ फॉल्ट. हा सगळ्या त्या सोनाराचा दोष आहे. हॅड ही डिलिव्हर्ड माय ऑर्नामेंट्स ऑन टाइम, आय वुड नॉट हॅव बीन फोर्स टू गो पास्ट अँड पॉटर्स पास द पॉटर्स शॉप. जर त्याने माझे दागदागिने लवकर वेळेवर दिले असते, डिलिव्हर म्हणजे देणे, आय वुड नॉट हॅव बीन फोर्स टू गो पास्ट द पॉटर्स शॉप, मला त्या कुंभाराच्या दुकानाच्या समोरून जावंच लागलं नसतं. म्हणून याला जबाबदार मी नव्हे, तर तो गोल्डस्मिथ आहे, म्हणजे सोनार आहे. किंग लगेच म्हणतो, देन सेंड फॉर द गोल्डस्मिथ अँड विदाउट एनी डिले ही मस्ट बी हँग. जा रे, मग त्या सोनाराला घेऊन या, आणि कोणतीच वेळ न दवडता लगेच त्याला फासावर लटकवा. हा झाला पार्ट 1. आता समोर काय होतं, इंग्लिश वर्कशॉपचे प्रश्न वगैरे आपण नंतर घेणार आहोत, याच्यासाठी स्पेशल व्हिडिओ तयार करूयात आपण, त्यामध्ये आपण घेऊया. इथे तुम्हाला काही प्रश्न दिसतील. लिस्ट द कॅरेक्टर्स दॅट हॅव अपियर्ड सो फार इन द प्ले, कोणकोणते कॅरेक्टर्स आतापर्यंत आपल्या या पाठामध्ये आलेले आहेत ते तुम्ही सांगू शकतात. आपल्याला पहिले 2 सैनिक दिसले, मग त्यामध्ये डिसायपल दिसला, मग राजा आले, मग चोर आला, मग चोराने सांगितलं की भिंत जी पडली त्याच्यामुळे तो मेला, तर याला हा मर्चंट जबाबदार आहे. मर्चंटचं घर कच्चं होतं, मग मर्चंट आला, मर्चंटने कोणाचं नाव सांगितलं, मर्चंटने ब्रिकलेअरचं नाव सांगितलं. ब्रिकलेअरने सांगितलं की चुना हा खराब होता, मी तर भिंत व्यवस्थित बनवली होती. मग मॉर्टर मेकरला बोलवण्यात आलं.
मग मॉर्टर मेकरने सांगितलं बा ती मी चांगलाच चुना बनवत असतो जे काही आहे सिमेंट वगैरे, तर हे जे मिश्रण बनवण्याचं जे भांडं होतं ते भांडं खराब होतं. मग ते भांडं कोणी बनवलं तर पॉटरने बनवलं. मग त्या पॉटरला बोलवलं, कुंभाराला बोलवलं. कुंभाराने म्हटलं बा मी त्याला दोषी नाहीये, जे काही भांडं मी व्यवस्थित बनवत होतो, परंतु ही सावकाराची मुलगी तिथून जात होती, तिच्या पैंजणीचा आवाज आला, त्या आवाजामुळे मी डिस्टर्ब झालो आणि या भांड्याचं तोंड मोठं झालं. मग सावकाराची मुलगी तिला बोलवतात. मग सावकाराची मुलगी म्हणते किंवा मी त्याला जबाबदार नाही, माझं लग्न होणार होतं, माझे दागदागिने बनवलेले नाही आहेत आणि म्हणून गोल्डस्मिथ जो सोनार आहे त्या सोनाराकडे मला जावं लागलं आणि त्या सोनाराने ते दागदागिने व्यवस्थित वेळेवर दिले असते तर हे सगळं घडलं नसतं. तर गोल्डस्मिथला बोलवण्यात येतं. इतके सगळे कॅरेक्टर्स आपल्या समोर येतात ते आता आपण बघितलेले आहे. लिस्ट ऑल द डिफरंट टायटल्स दे यूज टू ॲड्रेस द किंग. आता मग त्यांनी ह्या सगळ्या लोकांनी किंगला कोणकोणते टायटल वापरले, काय काय सांगितलं ते तुम्हाला लिहायचे आहेत. सोपे प्रश्न आहेत ते आपण इंग्लिश वर्कशॉपमध्ये बघणार आहोत. समोर आपण पार्ट 2 कडे वळूया. आता पार्ट 2 मध्ये काय होतं? पार्ट 2 सुरू होतो. सेकंड गार्ड एक्झिट्स अँड रिटर्न्स विथ द गोल्डस्मिथ. दुसरा गार्ड जातो राजांनी आज्ञा दिल्याप्रमाणे आणि सोनाराला घेऊन येतो. आता सोनार गोल्डस्मिथ समोर आहे. इन अ क्रँकी टोन, अतिशय बारक्या आवाजामध्ये, रडक्या आवाजामध्ये तो म्हणतो, ओ नोबल किंग, हे दयाळू राजा, आय बेग ऑफ यू, मी तुमची क्षमा मागतो. हाऊ कॅन यू गिव्ह मी सच अ हार्श सेंटेन्स. तुम्ही मला इतकी कठोर शिक्षा कशी देऊ शकता? हार्श म्हणजे कठोर, सेंटेन्स म्हणजे शिक्षा. आय वॉज मेअरली फॉलोइंग युअर ऑर्डर्स टू द लेटर. तुम्ही मला जी आज्ञा दिली होती ती फक्त फॉलो करण्याचं काम मी करत होतो. मेअरली म्हणजे निवळ, तीच आज्ञा मी फॉलो करत होतो. यू कमांडेड मी टू सेट असाइड ऑल माय वर्क. तुम्हीच मला आज्ञा दिली होती की सगळे काम माझे बाजूला ठेव. सेट असाइड म्हणजे बाजूला ठेव. अँड गेट द क्वीन्स ऑर्नामेंट्स रेडी बिफोर हर हायनेसेस बर्थडे. आणि राणीचे जे काही दागदागिने आहेत ते तयार कर लवकरात लवकर बिफोर हर हायनेसेस बर्थडे. राणी महाराजांचे जे काही राणी आहे, राणीची बर्थडे आता समोर आलेला आहे, जन्मदिवस आहे, वाढदिवस आहे, त्या वाढदिवसाआधी त्यांचे दागदागिने तयार कर आणि बाकीचे सगळे कामं बाजूला ठेव, ही आज्ञा तुम्हीच तर मला दिली होती. सो देर हॅज बीन अ डिले इन मेकिंग दिस लेडीज ब्रायडल ऑर्नामेंट्स. आणि म्हणून मी माझे सगळे कामं बाजूला ठेवले. या मुलीचेही दागदागिने काही बनवले नाही. ब्रायडल ऑर्नामेंट्स म्हणजे होणारी जी काही नवरी आहे बिचारी ही मुलगी, हिचे दागदागिने बाजूला ठेवले आणि डिले म्हणजे उशीर झाला, म्हणून तिचे दागदागिने बनवायला उशीर झाला. इन द नेम ऑफ जस्टिस, महाराज, न्याय द्या मला. युअर हायनेस, पार्डन मी. आणि म्हणून महाराजांनो मला क्षमा करा. पार्डन म्हणजे क्षमा करा. स्पेअर माय लाईफ, मला जीवनदान द्या. आय वॉज जस्ट फॉलोइंग युअर हायनेसेस ऑर्डर्स. मी फक्त महाराज तुमचीच आज्ञेचं पालन करत होतो, बाकी काहीच नाही. यावर किंग काय बोलतात ते बघूयात आपण. नॉट अनदर वर्ड, एक शब्दही समोर बोलायचा नाही. युअर एक्सक्यूज डज नॉट होल्ड गुड. तू जे काही बोलतोय ते काही योग्य नाही. मग टू द गार्ड्स, आणि ते सगळ्या गार्ड्सला बोलतात. राजा काय बोलतात? टेक द गोल्डस्मिथ अवे टू द गॅलोज. घ्या रे या गोल्डस्मिथला, सोनाराला, गॅलोज म्हणजे फासावर, सुळावर लटकवा. अँड हँग हिम ॲट वन्स. त्या सुळावर घेऊन जा आणि त्याला लटकवून द्या, फाशी द्या. गोल्डस्मिथ सोनार येतो. हॅव मर्सी. नाही महाराज. ओ जनरस किंग, हे दयाळू महाराजांनो, आय फॉल ॲट दाय फीट. मी तुमच्या पाया पडतो, प्लीज महाराज कृपा करून फॉरगिव्ह मी, मला माफ करा. जस्ट वन्स, एकदा, फक्त एकदा क्षमा करा. धिस टाइम, फक्त या वेळेला. लेट मी लिव्ह, मला जगू द्या महाराज. आय हॅव आणि तो किंग लाऊडली जोरात म्हणतो, नन ऑफ दिस एनी मोर. आता काहीच बोलायचं नाही. टेक हिम अवे ॲट वन्स. घेऊन जा रे याला लगेच. लेट हिम हँग टू डेथ. आणि लगेच याला फासावर लटकवा, आत्ताच्या आत्ता. टू गार्ड्स ड्रॅग द वेलिंग गोल्डस्मिथ अवे. दोन गार्ड्स येतात, दोन सैनिक येतात आणि त्याला फरफटत घेऊन जातात. ड्रॅग द वेलिंग गोल्डस्मिथ, बिचारा जो काही सोनार आहे तो जोरजोरात किंचाळतोय, महाराज सोडा, महाराज मला माफ करा, महाराज मला जाऊ द्या, महाराज, असं ओरडत असतो बिचारा. दोन त्याला फरफटत त्या दरबारामधून घेऊन जाते. हे चित्र तुमच्या समोर येत असेल. कोर्टियर्स अँड अदर्स विस्पर टू वन अनदर. सगळी जे काही कोर्टियर्स आहेत, तिथे जमलेले जे काही लोक आहेत, ते एकमेकांसोबत कुजबूज करतात. विस्पर म्हणजे कुजबूज करणे एकमेकांसोबत. हे अरे हे काय झालं, हे काय झालं, हे काय झालं. आउट ऑफ शॉक, सगळे बिचारे शॉक झालेले होते, भयभीत झाले होते. सून द गार्ड्स रिटर्न विथ द गोल्डस्मिथ अँड द हँगमन. आणि लगेच गोल्डस्मिथ म्हणजे सोनारासोबत आणि हँगमन म्हणजे जो फाशी देणारा व्यक्ती आहे त्याच्यासोबत सगळे गार्ड्स जे काही सैनिक आहेत ते परत स्टेजवर येतात तिथे. मग काय होतं ते बघू आपण. हँगमन तुम्हाला दिसत असेल.
किंग रागावतो, अनॉइड म्हणजे रागावतो. व्हॉट, काय आता, वाय हॅव यू नॉट कॅरीड आउट माय ऑर्डर्स, माझ्या आज्ञांचं पालन आतापर्यंत तुम्ही का केलं नाही. हँग द गोल्डस्मिथ ॲट दिस मोमेंट और एल्स यू विल सफर द सेम पनिशमेंट. लवकरात लवकर या सोनाराला तुम्ही फासावर लटकवा, नाहीतर तुम्हाला सुद्धा मी फासावर लटकवून टाकेल, तुम्हाला सुद्धा शिक्षा होईल. तुम्हाला या गोल्डस्मिथ हा हँगमन दिसत असेल, जो काही आहे तो फाशी देणारा, त्याच्या हातामध्ये तुम्हाला तो फास दिसत असेल, गळ्याभोवती टाकणारा जे काही फाशीचा आहे तो. हँगमन म्हणतो, तो काय म्हणतो बघूया आपण. होल्डिंग अ नूस इन हिज हँड, त्याच्या हातामध्ये फाशीचा जो काही फास आहे त्याच्या हातामध्ये आहे, आणि तो म्हणतो, 1000 ॲपॉलॉजीज, महाराज मला माफ करा, ओ ग्रेट किंग, हे महान राजा मला माफ करा, बट धिस नूज डज नॉट फिट द गोल्डस्मिथ नेक. महाराज, हा जो फास आहे, फाशी देण्याचं जे काही आपलं गळफास आहे, हा गळफास या गोल्डस्मिथच्या म्हणजे या सोनाराच्या गळ्यामध्ये फिट बसत नाहीये. इट इज टू लूज, हा खूप ढिला आहे, म्हणजे मी याला फाशी द्यायला जातोय तर तो त्याच्या गळ्यातून निघून जात आहे, तर हा जो काही गळफास आहे त्याच्या मानेमध्ये बसत नाहीये. आता किंग काय करतो बघा, काय कारण सांगितलं ते. अंधेर नगरी, देन ट्राय इट अराउंड एव्हरीवन्स नेक हिअर पॉइंटिंग टू द सब्जेक्ट अँड सी हू इट फिट्स. महाराज म्हणतात, मग एक काम करा, इथे उपलब्ध जितके काही सगळी प्रजा माझी आलेली आहे समोर, सब्जेक्ट्स म्हणजे जे लोक आलेले आहेत, त्यांच्या गळ्यामध्ये टाकून बघा कोणाच्या गळ्यामध्ये तो फिट बसतो. Whosoever has a neck of the size of the noose must be hanged. आणि ज्याच्या गळ्यामध्ये फिट बसत असेल त्याला फासावर लटकून टाका. हँगमॅन ट्राईज द नूस ऑन मेनी ऑफ द सब्जेक्ट्स वेटिंग फॉर जस्टिस. हँगमॅन काय करतो, ट्राईज द नूस, सगळ्यांच्या गळ्याभोवती, त्या जी काही प्रजा आलेली होती त्या प्रजेच्या गळ्याभोवती तो गळफास लावून बघतो की कोणाच्या गळ्यामध्ये तो फिट बसतो. दे स्पर्न अँड रेजिस्ट, ते बिचारे झिडकारतात. स्पर्न म्हणजे झिडकारणे, रेजिस्ट स्वतःच्या गळ्यामध्ये टाकायला थोडंसं त्या हँगमनला थांबवतात. बट द हँगमन विथ द हेल्प ऑफ द गार्ड्स ओव्हरपॉवर्स देम, परंतु जबरदस्तीने हा जो फाशी देणारा असतो त्या गार्डच्या मदतीने त्या लोकांच्या गळ्यामध्ये टाकून झटपट होत असते, त्यांची त्या गळ्यामध्ये टाकत बसत असतो. प्रत्येकाला भीती वाटायला लागते की काय आहे हा राजा, चौपट राजा, आणि काय याचा न्याय, आणि आता आपल्या गळ्यामध्ये टाकून राहिले हे म्हणजे आपल्या गळ्यात फिट बसलं तर आपल्याला फाशीवर चढवतात. फायनली द न्यूज फिट्स द डिसायपल, आणि सगळ्या प्रजेमध्ये डिसायपल जो पहिले सुरुवातीला आलेला होता बघा, त्या शिष्याच्या गळ्यामध्ये तो फिट बसतो, तो जो काही गळफास होता तो. तर हा बिचारा इथे सेटल होण्यासाठी आलेला होता, आणि त्याच्यासोबत काय होतं ते बघू आपण. फिट्स द डिसायपल. हँगमन म्हणतो, युअर हायनेस, इट फिट्स ॲट लास्ट. ओके, हँगमन म्हणतो की महाराज, या डिसायपलच्या या व्यक्तीच्या गळ्यामध्ये तो फिट बसला. आता डिसायपल तुम्हाला चित्रामध्ये इथे दिसत असेल बघा. बट आता हा बिचारा परेशान झाला की हे काय होऊन राहिलं म्हणून माझ्यासोबत. की म्हणतो, जस्टिस ॲट लास्ट, चला तर मग आता न्याय भेटला तर. टेक हिम टू द गॅलोज विदाउट फर्दर डिले, आता कोणतीच वेळ न दवडता जरा याला सोळावर घेऊन जा. टू द गॅलोज म्हणजे सोळावर लटकवा. हँगमन अँड गार्ड्स फोर्स द प्रोटेस्टिंग डिसायपल आउट. हँगमन जो फाशी देणारा आणि जे काही सैनिक असतात ते सगळे त्या प्रोटेस्टिंग डिसायपल बिचारा झटपट, जो शिष्य आहे तो झटपट करत होता, त्यांच्यासोबत हातापाई करायला आलेला होता, आणि बिचारा आला कशासाठी आणि त्याच्यासोबत होत काय आहे हे बघून तो बिचारा हे करतो, त्रासतो. की म्हणतो, जस्टिस डिलेड इज जस्टिस डिनाईड. न्यायाला जितका उशीर होतो तितका न्याय नाकारला जातो, म्हणजे कोणाला न्याय भेटणार नाही. अंधेर नगरी प्राइड्स इटसेल्फ ऑन प्रॉम्प्ट ॲक्शन. अंधेर नगरीला गर्व आहे आपल्या प्रॉम्प्ट ॲक्शनवर. प्रॉम्प्ट म्हणजे तात्काळ घेण्यात येणाऱ्या ज्या काही ॲक्शन आहेत, कृती, त्याच्यावर आम्हाला गर्व आहे. अवर ॲक्शन स्पीक्स लाउडर दॅन वर्ड्स. आमच्या शब्दांपेक्षा आमची कृती बोलते, म्हणून आम्हाला त्याचा गर्व आहे. व्हॉइसेस अँड शाउट्स हर्ड्स फ्रॉम आउटसाइड. बाहेरून जोरजोरात आवाज येतात. शाउट्स हर्ड फ्रॉम आउटसाइड. ऑल री एंटर इन अ रश विथ अनदर एल्डरली मॅन. सगळे परत एका मोठ्या व्यक्तीसोबत येतात. एल्डरली मॅन म्हणजे एक मोठा व्यक्ती आहे, त्याच्यासोबत येतात. बाहेरून आवाज येतात. त्या पहिले शिष्याला घेऊन जातात बिचारायला, आणि मग तिथून परत पुन्हा आवाज येतो की कोणीतरी बाहेरून त्याला सोबत घेऊन येतात. किंग म्हणतो, व्हॉट, वाय हॅव यू ऑल रिटर्न विथ दिस स्ट्रेंजर अलाइव्ह अँड हू इज दिस मॅन. काय झालं आता. वाय हॅव यू ऑल रिटर्न विथ दिस स्ट्रेंजर अलाइव्ह. या अनोळखी व्यक्तीला, आज आपल्या इथे जो अनोळखी दिसतोय, याला घेऊन तुम्ही पुन्हा परत जिवंत कसे आले. अँड हू इज दिस मॅन, आणि हा कोण व्यक्ती आहे जो इथं आलेला आहे.
फर्स्ट गार्ड म्हणतो, पहिला सैनिक म्हणतो, आय बेग युअर पार्डन युअर हायनेस, बट वी आर कन्फ्युज्ड इंडीड. महाराज क्षमा करा, परंतु आम्ही कन्फ्यूज आहोत, गोंधळलेलो आहोत खरोखर. इंडीड म्हणजे खरोखर. दिस ओल्ड मॅन रश टुवर्ड्स अस. हा म्हातारा माणूस आमच्याकडे आला. ॲज वी वेर अबाउट टू हँग द यंग स्ट्रेंजर. आम्ही या यंग स्ट्रेंजरला, या व्यक्तीला फासावर चढवणारच होतो, तर हा व्यक्ती इथे आला अँड बेग्ड अँड प्लीडेड दॅट ही शुड बी हँग्ड इन्स्टेड. आणि हा म्हातारा आम्हाला म्हणतो की या व्यक्तीच्या ऐवजी तुम्ही मला फासावर लटकवा, आणि तो विनंत्या करायला लागला. प्लीडेड म्हणजे विनंत्या करायला लागला. तर आम्ही कन्फ्यूज झालो की आम्ही कोणाला फासावर लटकवू म्हणून. सेकंड गार्ड म्हणतो, ॲट फर्स्ट वी थॉट द ओल्ड मॅन हॅड लॉस्ट हिज मेंटल बॅलन्स. आम्हाला पहिले वाटलं की हा जो म्हातारा आहे हा जरा खरकला, हा जरा मेंटल बॅलन्स, याचं जरा मानसिक संतुलन बिघडलेलं असं वाटलं. व्हॉट सेन मॅन वुड विश टू सफर सच अ ड्रास्टिक डेथ विलिंगली. कोणता सेन म्हणजे हुशार माणूस, कोणता जो काही हुशार माणूस असा विश टू सफर सच अ ड्रास्टिक डेथ विलिंगली, इच्छेने, विलिंगली म्हणजे इच्छेने, स्व इच्छेने कोणता माणूस अशा भयानक मृत्यूला सामोरे जाईल आणि म्हणेल की मला लटकवा, याच्याऐवजी तुम्ही मला लटकवून द्या म्हणून. फर्स्ट गार्ड म्हणतो, बट धिस यंग मॅन सेज दॅट ही इज अ वाईस अँड लर्नेड सेज फ्रॉम द फॉरेस्ट यॉन्डर अँड ही हिमसेल्फ वॉज दिस मॅन्स डिसायपल. परंतु ज्याला आपण फासावर लटकवणार होतो त्याने आम्हाला ही माहिती दिली की ही इज अ वाईस अँड लर्नेड सेज, की हे जे काही म्हातारे तुम्ही ज्याला म्हणताय हे अत्यंत हुशार महाज्ञानी, लर्नेड म्हणजे महाज्ञानी असे साधू आहेत. फ्रॉम द फॉरेस्ट यॉन्डर, यॉन्डर म्हणजे पलीकडे, पलीकडे असलेल्या जंगलामध्ये राहणारे हे साधू आहेत. अँड ही हिमसेल्फ वॉज दिस मॅन्स डिसायपल. आणि मी यांचाच शिष्य आहे, जे इथे या ठिकाणी आलेले आहेत तुमच्या समोर जे उभे आहेत, मी त्यांचा शिष्य आहे, असं असं तो आम्हाला म्हणायला लागला. मग साधू काय म्हणतात ते बघू आपण. ओ नोबल किंग, सेज म्हणतो, यू आर मोस्ट जनरस. तुम्ही खूप दयाळू आहात. बी काइंड, आमच्यावर थोडंसं दया दाखवा. अँड अलाव मी टू बी हँग्ड इन प्लेस ऑफ माय डिसायपल. आणि माझ्या शिष्याच्या बदल्यात मला तुम्ही फासावर लटकवा, याची आज्ञा तुम्ही द्या, मला परवानगी द्या. आय बेग ऑफ यू, मी तुमची भीक मागतो फासावर लटकून देण्यासाठी. सेज तुम्हाला दिसत असतील साधू चित्रामध्ये. किंग म्हणतो, व्हॉट अ स्ट्रेंज अपील. काय विचित्र आव्हान करताय तुम्ही मला. अँड व्हाय डज सच अ वाईस अँड होली मॅन विश टू ऑबस्ट्रक्ट द कोर्स ऑफ जस्टिस, मे आय आस्क. काय विचित्र अपील आहे तुमची ही माझ्याकडे. अँड व्हाय डज, असा हुशार माणूस आणि असा पवित्र, होली म्हणजे पवित्र, विश टू ऑबस्ट्रक्ट, ऑबस्ट्रक्ट म्हणजे थांबवणे, द कोर्स ऑफ जस्टिस, न्यायाच्या मार्गामध्ये तुम्ही असा अडथळा निर्माण कसं करू शकता. इतके हुशार आणि इतका पवित्र माणूस, मी विचारू शकतो का तुम्ही असं का करत आहात म्हणून. तुमच्या शिष्याच्या बदल्यात तुम्हाला मरायची काय इच्छा आहे, मी विचारू शकतो का. सेज म्हणतो, साधू म्हणतात, शोईंग रेलुक्टन्स टू लेट आउट हिज सिक्रेट. पहिले साधू ऍक्टिंग करतायत थोडे, ते म्हणतात जे काही रेलुक्टन्स म्हणजे अनिच्छा, इच्छा दर्शवत नाहीत ते, की बाबा मला सांगायचं नाही या पद्धतीने, काय गुपित आहे याच्या पाठीमागे. युअर मॅजेस्टी द ट्रूथ इज नो नो, आय कॅनॉट से इट. महाराज ऍक्च्युली सत्य असं आहे की मला तुम्हाला सांगायची इच्छा आहे, पण जाऊ द्या, नको जाऊ द्या. किंग म्हणतो, आय डिमांड अन एक्सप्लेनेशन और आय शॅल नॉट हॅव यू हँग्ड इन प्लेस ऑफ युअर डिसायपल. म्हणजे किंगच्या मनामध्ये काहीतरी आता काय गडबड आहे हे समजत नाहीये, म्हणून तो विचारतो, मी आत्ताच्या आत्ता तुम्हाला काय स्पष्टीकरण आहे, का तुम्हाला मारायची इच्छा आहे ती मी आत्ताच्या आत्ता तुम्ही सांगा मला, नाहीतर यू हॅव हँग्ड इन प्लेस ऑफ युअर डिसायपल. मी तुम्हाला, आय शॉल नॉट हॅव यू हँग्ड इन प्लेस ऑफ युअर डिसायपल, तुमच्या शिष्याला फाशी देईल, तुम्हाला फाशी देणार नाही. सेज म्हणतो, यू सी इट हॅज बीन प्रेडिक्टेड बाय द ग्रेट प्रॉफिट्स, नो नो आय शुडंट से दिस. पुन्हा ते ऍक्टिंग करतायत, ते साधू असं सांगतायत की मला ते गुपित सिक्रेट सांगायचं नाहीये, या पद्धतीने ते बोलतात. की महाराज बघा कसं आहे की इट हॅज बीन प्रेडिक्टेड बाय द ग्रेट प्रॉफिट्स, एक महान भविष्यकर्ता आहेत, एक महान संत होते, त्यांनी अशी भविष्यवाणी केलेली आहे. प्रेडिक्टेड म्हणजे भविष्यवाणी केलेली आहे. नो जाऊ द्या, आय शुडंट, जाऊ द्या, मी सांगत नाही ती भविष्यवाणी काय आहे ती, राहू द्या, तुम्ही फक्त मला फासावर लटकवा, असं ते बोलतात. म्हणजे अजून आता सस्पेन्स क्रिएट करायचा आहे. साधू हुशार आहे बघा. किंग म्हणतो, स्पीक. अनॉइड, आता रागवलेला आहे किंग, की बाबा हे का सांगत नाहीये, नेमकं कारण काय आहे, क्या है इसके पीछे राज. स्पीक आउट ॲट वन्स और युअर डिसायपल विल बी हँग्ड. तुम्ही सांगता
की तुमच्या शिष्याला मी आत्ताच्या आत्ता इथे फासावर लटकवू? सेज म्हणतो आता समोर काय होतं बघा. The great prophets have foretold that the one who will be hanged on this day in this kingdom shall become the next king and conquer many more nations. I want to become the next great king, your majesty, and reign over a great country. I will go down in history as a famous royal monarch. The future generations will read about me and my greatness for millennium to come. I shall never earn the fame if I remain a recluse, a sage. So do grant me this favor, O king, let me die at the gallows today. साधू काय म्हणतात ते बघून घेऊ आपण आता. अतिशय महत्वाच्या क्लायमॅक्सवर आपण पोहोचलेलो आहे. काय होतं समोर ते बघू आपण. द ग्रेट प्रॉफिट, साधू म्हणतो की एक संत महात्मा होऊन गेलेले आहेत ज्यांनी भविष्यवाणी केली, फोरटोल्ड म्हणजे दॅट द वन, एक व्यक्ती हु विल बी हँग्ड ऑन दिस डे, जो आज फाशीवर चढेल, इन दिस किंगडम, या राज्यामध्ये ज्याला आज फाशी होणार आहे तो काय होईल, शॅल बिकम द नेक्स्ट किंग, हा येणाऱ्या दिवसांमध्ये पुढचा राजा होणार आहे जो आज फासावर लटकवेल तो. अँड कॉन्कर मेनी मोर नेशन्स, आणि तो राजा होईल, जो मरेल तो राजा होईल. अँड कॉन्कर, तो जिंकेल, मेनी मोर नेशन्स, भविष्यात अजून मोठ्या राज्यांवर तो आक्रमण करेल आणि तो भरपूर देशांचा राजा होईल. आय वॉन्ट टू बिकम द नेक्स्ट ग्रेट किंग, आणि महाराज मला पुढचा राजा व्हायचा आहे. युअर मॅजेस्टी, हे महाराज, अँड रेन ओव्हर अ ग्रेट कंट्री, या पूर्ण देशांवर राज्य करण्याचं सौभाग्य मला प्राप्त करून घ्यायचं आहे. रेन म्हणजे राज्य करणे. सो आय विल गो डाऊन इन हिस्ट्री ॲज अ फेमस रॉयल मोनार्च, म्हणून मी महापराक्रमी राजा म्हणून या इतिहासामध्ये माझं नाव अजरामर होऊन जाईल, अशी माझी इच्छा आहे. द फ्युचर जनरेशन्स विल रीड अबाउट मी, आणि येणाऱ्या पिढ्या, जनरेशन्स म्हणजे पिढ्या, भविष्यात येणाऱ्या सगळ्या पिढ्या माझं नाव ऐकतील. अँड माय ग्रेटनेस फॉर मिलेनियम्स टू कम, आणि येणाऱ्या दिवसांमध्ये शतकानुशतके माझं नाव इतिहासामध्ये अमर होऊन जाईल, स्वर्णाक्षरामध्ये लिहून टाकण्यात येईल की असा असा अमुक अमुक राजा होता आणि त्याने इतक्या इतक्या लोकांवर राज्य केलेलं होतं, म्हणून मला आज मरायचं आहे. आय शॅल नेव्हर अर्न दॅट फेम, आणि इतकं वैभव, इतकी समृद्धी मला काय भेटणार नाही, इफ आय रिमेन अ रिक्ल्यूज, जर मी एकांतवासात, म्हणजे रिक्ल्यूज म्हणजे एकांतवासात, जर मी स्वतःला एकांतवासात ठेवलं आणि मी साधू बनून राहिलो तर एवढा फेमस मी होणार नाही. सो डू ग्रँट मी दिस फेवर, म्हणून महाराज हे सौभाग्य मला प्राप्त होऊ द्या. ओ किंग, लेट मी डाय ॲट द गॅलोज टुडे, मला मरू द्या सुळावर, आज मला तुम्ही चढू द्या. बघा काय विचित्र इच्छा आहे. महाराज तुम्हाला माहीतच आहे, फेमस आहेत आपल्या हुशार सल्ल्यांनी किंवा आज्ञेने ते फेमस आहेत. त्यासाठी चौपट राजा काय करतात ते बघू. किंग आता स्वतःशीच विचार करायला लागतात. द नेक्स्ट किंग, पुढचा राजा, अँड धिस किंगडम विल एक्सपांड, आणि हे राज्य आता समोर वाढणार. ग्लोरी फॉर मिलेनियम्स टू कम, येणाऱ्या शतकानुशतके भेटणारं वैभव, ग्लोरी, नाव. व्हाय नो वन बट आय शुड बी एंटायटल्ड टू दिस प्रिव्हिलेज, दुसऱ्याला कशाला हे वैभव भेटावं, सौभाग्य प्राप्त व्हावं, मलाच हे सौभाग्य प्राप्त झालं तर. प्रिव्हिलेज म्हणजे सौभाग्य. गॉड्स, आणि मग राजा काय म्हणतो, गॉड, सैनिकांनो, टेक मी टू द गॅलोज, मला लवकरात लवकर सुळावर घेऊन चला. अँड हँग मी ॲट वन्स विदाउट एनी डिले, आणि मला फासावर लटकवा, आता कोणताच उशीर करू नका. हरी अप, लवकर, डोंट वेस्ट टाइम, वेळ गमवू नका. व्हॉट अ वंडरफुल फेट इन माय नेक्स्ट लाईफ, काय आश्चर्यकारक, काय माझं भविष्य आहे बघा, काय नशीब आहे माझं पुढच्या जन्मात. अ किंग वन्स अगेन, मी पुन्हा राजा होणार, मला पुन्हा ते काही वैभव प्राप्त होईल, काय नशीब माझं. गुड बाय वर्ल्ड, सी यू अगेन, बाय बाय, सगळ्यांना बाय बाय करतो राजा आणि म्हणतो सी यू अगेन, तुम्हाला पुन्हा भेटतो, पुन्हा तुमचा राजा होऊन येतो. आणि इथे नाटक संपतं. ऑल एक्झिट, आणि सगळे तिथून निघून जातात. पडदा पडतो, नाटक संपतं. अशी ही कथा अंधेर नगरी आणि चौपट राजाबद्दलची आज आपण बघितलेला आहे. नक्की तुम्हाला आवडली असेल, पूर्ण धडा तुम्हाला समजला असेल, तर अशी चौपट राजाच्या राज्यामध्ये जर तुम्हाला राहायची इच्छा असेल तर राहायची इच्छा बाळगू नका, कारण तो फास आपल्या गळामध्ये लागला असता तर खूप कठीण झालं असतं. तर मित्रांनो, तुम्हाला धडा समजलेलाच असेल, तर धडा समजला असेल, काही समस्या असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका, आणि इंग्लिश फ्लुएंट चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.
आणि येणाऱ्या नवीन व्हिडिओजच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. आज आपण इथे थांबूयात. धन्यवाद.